जयाभाऊंची मी कायम ऋणी राहीन, नगराध्यक्षा स्वप्नाली गोडसे। खटाव तालुक्यातील वडूज नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा स्वप्नाली गोडसे यांनी ठरलेल्या 6 महिन्याचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना समान संधी देण्याच्या धोरणानुसार नगराध्यक्षपदासाठी प्रत्येकी 6 महिन्याचा कार्यकाळ निश्चित करण्यात आला होता। राजीनामा दिल्यानंतर बोलताना नगराध्यक्षा स्वप्नाली गोडसे म्हणाल्या की मी जयाभाऊंची कायम ऋणी राहीन। भाऊंच्या पाठबळामुळेच विकास कामं करणं शक्य झाले। गेल्या 6 महिन्यात निधी आला, त्यामध्ये डीपीडीसी मधून 3,75,00,000 निधी मिळाला। त्यातून विविध प्रभागात रस्ते, गटार आणि लाईटची कामं प्रगतीपथावर आहेत। वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून एकूण 4,10,00,000 त्यातील कामं अशी: नमो गार्डन 1 कोटी, हुतात्मा स्मारक दुरुस्ती आणि सुशोभीकरण 50,00,000, प्रभाग क्रमांक 1 मध्ये गार्डन करणे 75,00,000, प्रभाग क्रमांक 14 मध्ये व्हॉलीबॉल कोर्ट तयार करणे 50,00,000, वडूज नगरपंचायत हद्दीत सुसज्ज टॉयलेट 25,00,000, एरळा नदी सुशोभीकरण आणि स्वच्छतासाठी 25,00,000, वडूज नगरपंचायत इमारतीसाठी 6,50,00,000 व सध्या इमारतीचा प्रस्ताव शासकीय मान्यतासाठी सादर केला। आचारसंहिता झाल्यावर इमारतीचं काम सुरू होईल। वडूज नगरपंचायतीसाठी विकास आराखडा तयार करण्याचं काम प्रगतीपथावर आहे। त्यात आतापर्यंत 1,12,00,000 रुपये निधी मंजूर झालाय। यावेळी भाजप खटाव तालुका अध्यक्ष अनिल माळी, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष अक्षय थोरवे, मुख्याधिकारी सतीश चव्हाण, नगरसेवक सचिन माळी, नगरसेवक अभय देशमुख, रेणुका फडतरे, नगरसेवक श्रीकांत काळे, नगरसेवक ओंकार चव्हाण, वायदंडे बापू, गणेश गोडसे, प्रसाद जगदाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। 6 महिन्याच्या कार्यकाळात विकास कामांना गती देत शहरासाठी मोठा निधी खेचून आणल्याचा दावा करत स्वप्नाली गोडसे यांनी नगराध्यक्षपदाचा कार्यभार सोडला। ब्युरो रिपोर्ट, DSP न्यूज लाईव्ह। जो भाऊंनी शब्द दिला होता की प्रत्येकाच्या नळाला पाणी येईल आणि रोज येईल, असा जो शब्द दिला होता तो शब्द देखील पूर्ण होईल। त्याबद्दल भाऊंचं जे पाणी योजनेचं जे काम घेतलेलं आहे ते कॉन्ट्रॅक्टर्स, पुन्हा सर्व नगरसेवक, CO साहेब असतील, कर्मचारी, पाणी पुरवठ्याचे सर्व कर्मचारी असतील, त्यांना देखील मी आभार व्यक्त करेन। तुम्ही जेवढं सहकार्य खूप केलेलं आहे, महत्त्वाचं म्हणजे गावातील नागरिकांचं, कारण हे असं एवढं किचकट काम होतं की त्याच्यात नागरिकांचं खूप मोठं सहकार्य लाभणं गरजेचं होतं आणि त्या पद्धतीने नागरिकांचं सहकार्य आम्हाला लाभलं। त्यामुळे ही योजना आपण पूर्णत्वाला नेतोय आणि ती योजना देखील जून एंडिंगपर्यंत होईल। आणि आपल्या इथे माजी प्रभारी नगराध्यक्ष सोमप्पा इथे आहेत। त्यांनी जेव्हा राजीनामा माझ्याकडे दिला होता तेव्हा त्यांनी मला एक गोष्ट सांगितली होती की आपली नगरपंचायत इमारतीचा जो काही प्रश्न आहे तो आपण मिटवावा आपल्या कारकिर्दीमध्ये। तर मला सांगायला आवडेल की तोही प्रश्न मिटलेला आहे, आपल्याला जागा मिळालेल्या आहे आणि आपण मी हेही सांगेन की कोणाच्या हट्टापायी किंवा ह्याच्यापायी नाही, तर गावातल्या लोकांना विचारून गावातल्या लोकांची मागणी काय आहे हे लोकांच्या प्रतिक्रिया जाणून त्यांची मागणी काय आहे हे लक्षात ठेवूनच त्या गोष्टी पुढे जातात। आणि खऱ्या अर्थाने ती देखील सगळी प्रोसेस झालेली आहे। एवढंच की आचारसंहिता चालू असल्यामुळे भूमिपूजन घेता येत नाही, उद्घाटन करता येत नाही, त्यामुळे थांबलेलं आहे। फक्त भूमिपूजन आणि उद्घाटन करून काम करायचे। त्यामुळे येणाऱ्या 9 महिन्यामध्ये सुसज्ज असं हक्काचं आपल्याला नगरपंचायत मिळणार आहे आणि त्याच्यासाठी मी खास करून इथे नगरसेवक आपले श्रीकांतजी काळे आहेत, पुन्हा अक्षयजी थोरवे आहेत, बाकी सगळे नगरसेवक उपस्थित असलेले सर्वांचेच, आणि महत्त्वाचं म्हणजे माझे मिस्टर म्हणजे गणेशजी गोडसे यांना मी मनापासून आभार व्यक्त करेन। कारण प्रत्येक वेळी प्रत्येक आठवड्याला 3 दिवसाला 4 दिवसाला सारखं भाऊंकडे जाऊन पाठपुरावा करत होते आणि ते काम कसं पूर्णत्वाला जाईल असं त्यांचं एक ध्येय होतं आणि ते फायनली पूर्ण झालं। आणि भाऊंनी सुद्धा त्या गोष्टी एक्सेप्ट केल्या। आणि मला सांगायला आवडेल की जेव्हा धारकरी बांधव मी पदावर बसले आणि जेव्हा धारकरी बांधव माझ्याकडे आले आणि त्यांचं एकच होतं की आपल्या खटाव तालुक्यामध्ये एकही म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचं एकही स्मारक नाहीये, तर कुठेतरी आपल्या गावामध्ये ते व्हावं। तर त्यांनी त्याच्या संदर्भात देखील आम्ही मीटिंग घेतली, भाऊंपर्यंत गेलो, कुठे अडचण असली काय असलं तर त्यांना त्या अडचणी अधिकाऱ्यांशी कॉन्टॅक्ट जोडून वेळोवेळी त्यांचे प्रश्न सोडवलेले आहेत। आणि माझी धारकरी बांधवांना विनंती आहे
की जेव्हा ओंकार भैयाचं ते तसं झालं त्याच्या आधी 2 दिवस मला मेसेज आला की वहिनी काही जरी झालं तरी कितीही अडचण आल्या किती जरी संघर्ष झाला तरी आमची टीम हटणार नाही. शिवभक्त काही मागे हलणार नाही. त्यामुळे तुम्ही फक्त लीड घ्या आणि जेवढं हे करता येईल विदाऊट पॉलिटिकल जेवढं एक शिवभक्त म्हणून तुम्ही आपल्या वडूज शहरामध्ये संभाजी महाराजांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हे करायचा आहे. तर त्या पद्धतीने मी जरी आता पदावरून जरी राजीनामा देत असली तरी माझं आपल्या सर्वांना एक सांगणं असेल की एक भाऊंची कार्यकर्ता म्हणून म्हणजे जेव्हा मी पदभार स्वीकारला तेव्हाही म्हणलं हे नगराध्यक्ष पद नसून हे जबाबदारीचं पद आहे आणि मला सर्वांना सोबत घेऊन जायचं आहे. आणि अजूनही मी पदावर असू काय नसू परंतु एक भाऊंचा कार्यकर्ता म्हणून मी आपल्या पाठीशी ठामपणे आहे. जिथे अडचण असेल त्या ठिकाणी मला एका बहिणीप्रमाणे गौरव. या महाराष्ट्राचे त्यांनी धडाक्यानं जसा विकास करायचं ठरवलं आणि त्या पद्धतीनं त्यांच्या कृपाशीर्वादानं जयाभाऊंनी या वडूज नगरीला वेगळ्या पद्धतीनं एक 6-6 महिन्याचा एक सामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याची भूमिका जयाभाऊंनी घेतली आणि त्या धर्तीवर स्वप्नालीताईंना संधी मिळाली आणि त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये सुंदर असं काम वडूज बऱ्यापैकी डेव्हलप करण्याचं स्वप्न जे त्यांनी पाहिलं होतं ते 99% पूर्ण झाले आणि जे राहिलेलं 5% आहे ते आम्हाला संधी मिळाली तर आम्ही ती 5% पूर्ण करू. 1% 5% काय राहिलेले आहे तेवढं ती पूर्ण करू. बऱ्यापैकी आज खरं म्हणजे राजकारणामध्ये संधी येते. संधीचं फक्त सोनं करायचं असतं. त्या सोन्यासारखं ही लोक जनता जी मिळाली आणि याच धर्तीवर स्वप्नालीताई गणेश गोडसे यांना भाऊंनी नगराध्यक्ष पदाची त्यांच्या काळामध्ये माळ घातली व या वडूजचं नेतृत्व करण्याची संधी दिली. आणि 6 महिन्याच्या काळामध्ये स्वप्नालीताईंनी वडूजचा विकास हा एकच ध्येय डोक्यात ठेवून त्यांनी पूर्ण वेळ या वडूजच्या नगरीच्या विकासासाठी काम केलं. तसेच आमचे मित्र गणेश शेठ गोडसे यांनी सुद्धा सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन जे काय वडूजच्या विकासासाठी करता येईल ते त्यांनी केलं. आणि आपले मंत्री महोदय जयकुमार गोरे भाऊ व सोन्याताई गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वडूज नगर परिषदेचा कार्यभार स्वीकारून तो पुढे चालवला. आणि वहिनी साहेबांनी सुद्धा मगाशी स्वप्नालीताईंना शुभेच्छा दिल्या की जरी तुमचा कार्यकाळ संपला असला तर आपण थांबायचं नाही.